आज आपण वेव्ह ऑप्टिक्स हा चॅप्टर मधला पहिला भाग म्हणजे काल आपण त्याचं इंट्रोडक्शन पाहिलेले पहा. आज आपण ॲक्च्युअल चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. आणि ह्या चॅप्टरमध्ये आपण वेव्ह ऑप्टिक्स is nothing but it is a branch of optics, or that branch study the nature of light, or particularly wave nature of light, and that branch is called wave optics. म्हणजे वेव्ह ऑप्टिक्स हा एक शाखा आहे की ज्याच्यामध्ये एक कुणाची शाखा आहे, ऑप्टिक्सचाच एक भाग आहे. त्याच्यामध्ये लाईटचं नेचर, पर्टिक्युलरली कुठलं वेव्ह नेचरचा अभ्यास केला जातो. म्हणून त्या चॅप्टरला किंवा त्याला नाव दिलेले वेव्ह ऑप्टिक्स. म्हणजे वेव्ह ऑप्टिक्समध्ये लाईटचं जे नेचर आहे, जे 20व्या शतकामध्ये प्रूव्ह झालंय की लाईटचं नेचर हे ड्युअल नेचर आहे, पार्टिकल नेचर आणि वेव्ह नेचर. तर त्यापैकी जे वेव्ह नेचरचा अभ्यास करणारा जो घटक आहे, जी ब्रँच आहे, तिला आपण वेव्ह ऑप्टिक्स असं म्हणतो किंवा म्हटलं जातं. मग आपल्याला पाहायचं आहे सुरुवातीला की नेचर ऑफ लाईट. लाईटचं नेचर कसं असणार आहे. आपण जे रे ऑफ लाईट म्हणतो, बीम ऑफ लाईट म्हणतो, की जे सूर्यापासून आपल्या पृथ्वीपर्यंत जे प्रकाश किरण येतात, जी लाईट आपल्याला अवेलेबल असते, किंवा आर्टिफिशियल आपण ट्यूबलाईट असेल, बल्बची लाईट असेल, मेणबत्तीपासून मिळणारा प्रकाश असेल, ही जी लाईट असणार आहे ती ह्या माध्यमामधून ट्रॅव्हल होत असताना त्याचं नेचर कसं असणार आहे किंवा त्याचं नेचर कसं असतं ह्याच्यावर बऱ्याच सायंटिस्टने त्यांची स्वतःची थेअरी मांडलेली पहा. मग आपण थोडक्यामध्ये ह्याचा विचार करून योग्य थेअरी कुठली आहे, त्यानंतर फायनली लाईटचं नेचर कसं असणार आहे ह्याचा विचार करूया. तर सर्वात सुरुवातीला पहिली थेअरी न्यूटन्स कॉर्पस्क्युलर थेअरी ऑफ लाईट. न्यूटनने सुरुवातीला एक थेअरी मांडली लाईटच्या संदर्भात किंवा नेचर ऑफ लाईटच्या संदर्भात. त्यांनी त्याची थेअरी मांडली आणि त्या थेअरीचं नाव आहे न्यूटन्स कॉर्पस्क्युलर थेअरी ऑफ लाईट. अकॉर्डिंग टू न्यूटन्स थेअरी, द लाईट इन द फॉर्म ऑफ small particles, and that small particles called corpuscular. न्यूटनच्या मते ही लाईट जी सूर्यापासून पृथ्वीपर्यंत येते वेगवेगळ्या माध्यमामधून, सुरुवातीला व्हॅक्यूम असेल, नंतर एअर असेल, ह्या माध्यमामधून जी लाईट येते ती लाईट असे हे लहान लहान पार्टिकल्स आहेत, वेगवेगळ्या डायमीटरचे असे लहान लहान पार्टिकल्स आहेत. आणि त्या पार्टिकलला न्यूटनने नाव कॉर्पस्क्युलर दिलं. परंतु ह्या थेअरीमध्ये सुद्धा ती थेअरी काय आहे हा आपला सिलेबसचा भाग नाही आहे पहा. कारण की फक्त आपल्याला उल्लेख करायचा आहे की कुठली थेअरी कुठल्या सायंटिस्टने नेचर ऑफ लाईटबद्दल विचार मांडला किंवा थेअरी मांडलेली. मग ही थेअरी कशी आहे, ह्या थेअरीचे प्लस पॉईंट कुठले आहेत, मायनस पॉईंट कुठले आहेत, त्याचे ॲडव्हान्टेज काय आहे, डिसॲडव्हान्टेज काय आहे, ड्रॉबॅक काय आहे, ह्याची आपल्याला डिटेलमध्ये जायचं गरज नाही आहे. परंतु हे न्यूटनने सुद्धा सुरुवातीला लाईटच्या नेचरबद्दल त्याचा विचार मांडला. त्याच्या मते की हे काय आहे, जे लाईट आपल्याकडे येते हे लहान लहान पार्टिकल्स आहेत. त्यानंतर दुसरा सायंटिस्ट मॅक्सवेलने सुद्धा त्यांनी थेअरी मांडली. आणि अकॉर्डिंग टू मॅक्सवेल, द लाईट इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स,
जे मॅक्सवेलने थेरी मांडली की अकॉर्डिंग टू मॅक्सवेलच्या मते ही जी लाईट आहे, लाईट इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह अँड also there is included small electric and magnetic fields. मॅक्सवेलने जी थेरी मांडली की त्याच्या मते की लाईट ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह सारखी आहे. आणि आपण 11वीला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचे स्पेक्ट्रम ह्याचा विचार केला आहे की इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या प्रॉपर्टी आपण पाहिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपण एक प्रॉपर्टी असे लिहिलेली की द व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह इज सिमिलर टू व्हेलॉसिटी ऑफ लाईट. लाईटची व्हेलॉसिटी आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिकची व्हेलॉसिटी सारखी आहे. म्हणून हे मॅक्सवेलने थेरीत मांडलंय त्याच्या की लाईट कुणासारखी आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह सारखी आहे. आणि त्याच्या ठिकाणी काय आणखी आहे, इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड त्याच्यामध्ये असतात आणि ते दोघांना एका बोथ फील्ड्स, इलेक्ट्रिक फील्ड अँड मॅग्नेटिक फील्ड बोथ परपेंडिक्युलर टू इच अदर अँड द नेचर ऑफ दॅट light or EMF is similar to transverse nature or transverse wave. अशा प्रकारची थेरी मॅक्सवेलने मांडली. त्यानंतरची थेरी येते हेनरिच हर्ट्झ, त्यानंतर मायकलसन and Morley's, Michelson and Morley's theory. According to these two theory, या दोघांनी जी थेरी मांडली लाईटच्या बद्दल की लाईट ट्रॅव्हल इन द मीडियम अँड दिस लाईट व्हायब्रेट इन द गिवन मीडियम. म्हणजे ज्या माध्यमामधून लाईट ट्रॅव्हल होते ती लाईट त्या माध्यमामध्ये व्हायब्रेट करते किंवा त्या ठिकाणी व्हायब्रेशन घडून येतात. आणि त्या ज्या व्हायब्रेशन घडून येतात ज्या माध्यमामध्ये, त्या माध्यमामध्ये इथर हा एक कन्सेप्ट असतो, इथर गॅस, की ज्याचा उल्लेख केमिस्ट्रीमध्ये आहे. परंतु ह्यांना ते प्रूव्ह करता नाही आलं. त्यांचा जो रिझल्ट आला तो निगेटिव्ह आला, म्हणजे पॉझिटिव्ह रिझल्ट मिळाला नाही. म्हणून ह्या थेरीचा सुद्धा विचार केला गेला नाही. म्हणजे अशा प्रकारे वेगवेगळ्या थेरी आल्या. त्याचप्रमाणे आईन्स्टाईनने, अल्बर्ट आईन्स्टाईनची थेरी 1905 साली आली. त्याला आपण म्हणतो स्पेशल थेरी ऑफ रिलेटिव्हिटी. ह्या थेरीने सुद्धा त्या नेचर ऑफ लाईटचा उल्लेख केलेला आहे. ती थेरी काय आहे ती आपल्याला डिटेल पाहायची काही गरज नाहीये. त्यानंतर मॅक्स प्लँक थेरी आहे, त्याला आपण क्वांटम थेरी सुद्धा म्हटलं जातं. मॅक्स प्लँक क्वांटम थेरी ऑफ लाईट. आणि अकॉर्डिंग टू दिस थेरी, ह्याच्या मते की लाईट इन द फॉर्म ऑफ packets of energy called quanta and the energy च रिलेशन त्यांनी मांडलं E is equal to h mu, where E means energy, h means Planck constant आणि mu म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट. म्हणजे ह्या दोन सायंटिस्टच्या मते की लाईट ही काय आहे, एक एनर्जीचं पॅकेट आहे, एनर्जीचा बंडल आहे. आणि दॅट बंडल, त्या बंडलला त्यांनी नाव दिलं क्वांटा. म्हणजे अशा प्रकारे ही क्वांटम थेरी आहे की जी मॅक्स आणि प्लँक ह्या शास्त्रज्ञाने मांडलेली. आणि अशा ह्या थेरीनंतर एक महत्वाच्या थेरी मांडली डच सायंटिस्ट, ख्रिश्चन हायजेन. हा एक डच सायंटिस्ट आहे
ख्रिश्चन किंवा सी हायजेन्स ह्या हायजेनने थेरी म्हणली पा त्याला आपण हायजेन्स थेरी ऑफ लाईट किंवा वेव्ह थेरी ऑफ लाईट या नावाने ती ओळखली जाते पा वेव्ह थेरी ऑफ लाईट किंवा हायजेन्स वेव्ह थेरी ऑफ लाईट. आणि मग अकॉर्डिंग टू दिस थेरी हिची हायजेनने जी थेरी मांडली अकॉर्डिंग टू दिस थेरी लाईट इन द फॉर्म ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्ह ऑर वेव्ह. पण हायजेनने प्रूव्ह करून दाखवलं की ही लाईट ही वेव्हच्या स्वरूपामध्ये असते किंवा त्याचं नेचर वेव्ह सारखं असतं आणि त्याच्यामध्ये कोणासारखं असतं तर ट्रान्सव्हर्स वेव्ह सारखं असतं. म्हणजे ह्या मॅक्सवेलची थेरी आणि हायजेनची थेरी म्हणजे दोघांनी जे सांगितलेलं की लाईटचं नेचर हे ट्रान्सव्हर्स वेव्ह सारखं आहे आणि हायजेनने प्रूव्ह करून दाखवलं. काय प्रूव्ह करून दाखवलं की लाईटचा जो वेग आहे द वेलॉसिटी ऑफ लाईट or speed of light in denser medium is smaller than speed of light in rarer medium. म्हणजे हायजेनच्या थेरीने हे सुद्धा एक महत्त्वाचा भाग प्रूव्ह करून दिला की जर लाईट रेअर मीडियम मध्ये जात असेल तर तिचा वेग समजा ती व्हेलॉसिटी आपण c म्हणूया आणि जर तीच लाईट डेन्सर मीडियम मधून जात असेल त्याची व्हेलॉसिटी आपण v म्हणूया किंवा आपण रेअर मीडियम मधली व्हेलॉसिटी ca म्हणू शकतो आपण आणि डेन्सर मीडियम मधली व्हेलॉसिटी आपण cd म्हणू शकतो. कारण की रेअर मीडियम मध्ये आपल्याकडे व्हॅक्यूम किंवा एअर असे दोन माध्यम असतात आणि डेन्सर मध्ये मात्र आपल्याकडे एअर आणि व्हॅक्यूम सोडून बाकी सर्व माध्यम ते कोणामध्ये येतात डेन्सर मीडियम मध्ये. मग अकॉर्डिंग टू हायजेन्स थेरी ने प्रूव्ह केलं की c इज ग्रेटर दॅन p. म्हणजे द स्पीड ऑफ लाईट इन डेन्सर मीडियम इज लेस दॅन द स्पीड ऑफ लाईट इन रेअर मीडियम किंवा द स्पीड ऑफ लाईट इन रेअर मीडियम इज ग्रेटर दॅन स्पीड ऑफ लाईट इन डेन्सर medium. And in denser medium the ray bend towards the normal. आपण कालच लेक्चर मध्ये पाहिले की जर प्रकाश किरण रे ऑफ लाईट रेअर मधून डेन्सर मध्ये जात असेल म्हणजे आपण त्याला रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणतो तर जो रिफ्रॅक्ट झालेला रे आहे तो बेंड्स टुवर्ड द नॉर्मल होतो. म्हणजे अशा प्रकारे लाईटचा वेग हा रेअर मीडियम मध्ये थोडासा जास्त असतो आणि डेन्सर मीडियम मध्ये तो कमी असतो. हे 10 सायंटिस्ट हायजेनने प्रूव्ह करून दिलं आणि ही कन्क्लुडेड दॅट द लाईट इन द फॉर्म ऑफ वेव्ह ऑर ट्रान्सव्हर्स वेव्ह. आणि मॅक्सवेलने सुद्धा सांगितलं होतं की लाईट इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह and the nature of that electromagnetic wave is very similar to transverse wave. म्हणजे अशा प्रकारे 18व्या आणि 19व्या शतकामध्ये 18th and 19th century there is different theories related to discuss the nature of light. आणि मग फायनली ह्याच्यावर सर्व थेरीचा विचार करून 20व्या शतकामध्ये म्हणजे इन 19th century it is clear that या सर्व थेरीचा विचार करून 20व्या शतकामध्ये इन 19th century it is accepted that the light has a dual nature. Light have a dual nature. सर्व थेरीचा एकत्र विचार करून असं मानलं किंवा स्वीकारलं सर्वांनी की लाईटला 2 प्रकारचे नेचर असतात. पहिलं नेचर पार्टिकल नेचर
की जे न्यूटनने मांडलं होतं की हे जे लाईट आहे हे लहान लहान पार्टिकल्स असतात आणि हे पार्टिकल्स हे माध्यमामधून ट्रॅव्हल होतात. म्हणजे लाईटचं नेचर कसं आहे, पार्टिकल सारखं आहे. आणि नंबर 2 वेव्ह नेचर. म्हणजे 20व्या शतकामध्ये सर्वांनी मान्य केलं की लाईटचं नेचर हे ड्युएल नेचर आहे. एक पार्टिकल नेचर आहे, दुसरा वेव्ह नेचर आहे. आणि पार्टिकल नेचरचा विचार आपण नंतरच्या चॅप्टरमध्ये करणार आहोत की द पार्टिकल नेचर ऑफ लाईट, द पार्टिकल ऑफ लाईट्स आर कॉल्ड फोटॉन म्हणतो त्याला, फोटॉन्स. आणि याचा विचार आपण नंतर करणार आहोत. हा जो चॅप्टर आहे वेव्ह ऑप्टिक, याच्यामध्ये कुणाचा विचार होईल मग आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे वेव्ह नेचर. म्हणजे जे शास्त्र, जी ब्रँच फक्त वेव्ह नेचरचा अभ्यास करणार आहे लाईटच्या, त्या शास्त्राला म्हटलंय आपण वेव्ह ऑप्टिक्स. मग आपल्याला वेव्ह नेचरचा विचार करायचा आहे. मग हे वेव्ह नेचर पार्टिकलचं सर्वात जास्ती थेअरी मांडली, फेमस थेअरी हायजेन्सची, त्याला आपण हायजेन्स थेअरी ऑफ लाईट किंवा वेव्ह थेअरी ऑफ लाईट असं त्याला म्हटलं जातं. आणि हे वेव्ह नेचर त्या थेअरीवरूनच मान्य केलं की लाईट इन द फॉर्म ऑफ वेव्ह और ट्रान्सवर्स वेव्ह. म्हणजे अशा प्रकारे फायनली 20व्या शतकामध्ये हे मानलं गेलं की लाईटला 2 प्रकारचे नेचर असतात. मग त्यापैकी जे हा भाग आहे तो आपण नंतर पाहणार आहोत. पहिल्यांदा आपण घेणार आहोत पहिला भाग की ऑप्टिकलचं वेव्ह नेचर कसं असणार आहे, लाईटचं वेव्ह नेचर ऑफ लाईट. आपण आताच म्हटल्याप्रमाणे की द सायंटिस्ट सी हायजेन्स और ख्रिश्चन हायजेनने प्रूव्ह करून दाखवलं की लाईट इन द फॉर्म ऑफ ट्रान्सवर्स वेव्ह. ऑल्सो he concluded that the speed of light in denser medium is smaller than the speed of light in rarer medium, and in denser medium the light ray bend towards the normal. And according to Huygens, he explained when the light ray travel through the medium, then this light is vibrate in the given medium, and there is one substance, that is ether, not exactly substance, ether is a gas. The ether is present each and every medium, including the vacuum also. म्हणजे हा जो इथर नावाचा गॅस आहे किंवा इथर ह्या सगळ्या माध्यमामध्ये प्रेझेंट असतो. आणि ह्याच्या ज्या माध्यमामध्ये इथर आहे त्याच्यामधून ही लाईट रे ट्रॅव्हल होत असतात आणि त्या इथर माध्यमाशी हे व्हायब्रेट होत असतात. ही थेअरी हायजेनने मांडली आणि त्यांनी हे प्रूव्ह करून दिलं की लाईटचा रेररमधला वेग जास्त असतो डेन्सरपेक्षा. आता आपण जे मगाशी असा उल्लेख केलेला आहे पहा की द स्पीड ऑफ लाईटचा वेग कोणाच्या अवलंबून असतो. द स्पीड ऑफ लाईट डिपेंड्स अपॉन द स्पीड ऑफ लाईट डिपेंड्स ऑन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मीडियम. पहिल्यांदा कशा अवलंबून असतो, नंबर 1 रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मीडियम. नंबर 2 परमिटिव्हिटी ऑफ द मीडियम अँड परमेबिलिटी ऑफ मीडियम. म्हणजे लाईटचा वेग हा ह्या 2-3 गोष्टीवर अवलंबून असतो. नंबर 1 द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द गिवन मीडियम. नंबर 2
permeability of the given medium and permittivity of the given medium. And this refractive index is denoted as N, and this refractive index is nothing but a ratio of velocity of light in rarer medium to the velocity of light in denser medium. C म्हणजे velocity of light in rarer medium आणि V म्हणजे velocity of light in denser medium. ह्या दोघांचा जो रेशियो येतो त्यालाच आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असं म्हटलं जातं, किंवा ह्या दोघांचा रेशियो हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एवढा असतो. आणि ह्याची जी वेलॉसिटी आहे लाईटची ही या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सवर अवलंबून असते. त्यानंतर आपण थोडी उजळणी म्हणून की इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा आपण मगाशी विचार केला अकॉर्डिंग टू मॅक्सवेल. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची जी वेवलेंथ रेंज असते ही असते जवळपास 10⁻⁻15 मीटर. अँड दिस इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आपण 11वी मध्ये शिकलो की त्याचं वेगवेगळे स्पेक्ट्रम पडलेले आहेत. म्हणून त्या ठिकाणी गॅमा रे असेल, एक्स रे असेल, व्हिजिबल लाईट असेल, इन्फ्रारेड रेज असतील, मायक्रोवेव्ह असणारे आणि रेडिओवेव्ह असणारे असे वेगवेगळे त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचे भाग पडतात. आणि प्रत्येकाची फ्रिक्वेन्सी आणि वेवलेंथ परत वेगवेगळी असते. त्यापैकी परत महत्त्वाचा भाग येतो व्हिजिबल रिजन, त्याला आपण व्हिजिबल लाईट म्हणतो. व्हिजिबल लाईट किंवा व्हिजिबल रिजन. आणि व्हिजिबल रिजन मध्ये आपण पाहिलंय की परत ह्या लाईट जर आपण ट्रान्सपरंट मीडियम पडले तर परत ह्याच्या वेगवेगळ्या आपल्या कलरचे स्पेक्ट्रम दिसतात. जवळजवळ 7 कलरचा आपला स्पेक्ट्रम भेटतो. व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज आणि रेड असे वेगवेगळे. आणि हे जे लाईट आहे हे लाईटची वेलॉसिटी परत आणखी एका गोष्टीवर अवलंबून असते ती म्हणजे वेवलेंथ ऑफ लाईट. आणि जर आपण विचार केला वेवलेंथचा, व्हायलेटची वेवलेंथ कमी असते, शॉर्ट असते, ती नियरली इक्वल टू असते 4000 अँगस्ट्रॉम. आणि रेडची जी वेवलेंथ रेंज असते ते नियरली इक्वल टू 8000 अँगस्ट्रॉम असते. म्हणजे जर व्हायलेट कडून आपण रेड कडे चाललो तर वेवलेंथ वाढत जाते, आणि रेड कडून आपण व्हायलेट कडे आलो तर वेवलेंथ ही कमी होत जाते. म्हणजे वेवलेंथवर सुद्धा त्याची वेलॉसिटी किंवा स्पीड अवलंबून असतो. आणि व्हिजिबल लाईटची जी वेवलेंथ आहे ही 400 ते 700 नॅनोमीटरच्या दरम्यान असते. म्हणजे अशा प्रकारे ही जी व्हिजिबल लाईट आहे किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक जे स्पेक्ट्रम पडतात त्याच्यामध्ये महत्त्वाचा भाग व्हिजिबल लाईट आहे. आणि व्हिजिबल लाईटमध्ये जर परत आपण व्हिजिबल लाईट जर ट्रान्सपरंट मीडियम पडली तर आपल्याला असे वेगवेगळे कलर्स पाहायला भेटतात, व्हायलेट पासून तर रेड पर्यंत. आणि या प्रत्येक कलरची वेवलेंथ कशी असते, वेगवेगळी असते. म्हणजे प्रत्येक कलरमध्ये लाईटची जो वेग असणार आहे, व्हेलॉसिटी असणारे लाईटची किंवा स्पीड असणारे तो सुद्धा वेगळा असतो, कारण की त्याची वेवलेंथ चेंज झाली तर व्हेलॉसिटी सुद्धा चेंज होते.